नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, BAMS 2024च्या शेवटच्या राऊंडची जी आता तारीख वाढलेली आहे 13 जानेवारीपर्यंत. तर काल सायंकाळी CET सेलने यादी प्रसिद्ध केलेली आहे. म्हणजे आपण अगोदर जे चॉईस फिलिंग दिलेली आहे त्या चॉईस फिलिंगच्या आधारे आयुष मंत्रालयाने जी तारीख वाढवलेली होती, कट ऑफ डेट पहिली 31 डिसेंबर होती, परंतु ती वाढवून 13 जानेवारीपर्यंत करण्यात आलेली आहे. तर काही मोजक्या 5-10 सीट ज्या BAMSच्या आणि 10-15 सीट BHMSच्या रिक्त होत्या त्यांच्यासाठी काल सायंकाळी यादी जाहीर झालेली आहे. त्या यादीमध्ये किती कट ऑफ आलेला आहे तो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. या अगोदर आपण फायनल कट ऑफ दिलेलाच आहे. त्याच्यामध्ये काही अर्धा एक मार्क्सने किंवा थोडाफार रँकने फरक पडलेला आहे. तर या शेवटच्या राऊंडला स्टे वॅकन्सी राऊंड 9ला किती कट ऑफ आलेला आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगणार आहोत. तर बघा, यादी तुम्हाला मी दाखवणारच आहे. सर्वप्रथम आपण यादी बघूया. आणि या यादीमध्ये बघा, BAMS साठी SCBC कॅटेगरीला सीट मिळालेला आहे. तुम्ही यादी बघितलेली असेल. त्यामध्ये ऑल इंडिया रँक राहिलेला आहे 5,84,697 एवढा. आणि त्या विद्यार्थ्याचे मार्क्स आहेत 310. म्हणजे 310 गुणांवर BAMSचं सीट मिळालेली आहे. त्यानंतर VJA कॅटेगरीला मिळालेला आहे 5,82,140 ऑल इंडिया रँकवर. तुम्ही यादीमध्ये बघू शकता. त्या विद्यार्थ्याचे मार्क्स आहेत 311. म्हणजे 311च्या गुण असलेला विद्यार्थी त्याला BAMS कॉलेज मिळालेलं आहे स्टे वॅकन्सी राऊंड 9ला. त्यानंतर SC कॅटेगरीला 5,44,568 एवढ्या ऑल इंडिया रँकवर 325 गुणांवर या ठिकाणी BAMSचं कॉलेज मिळालेलं आहे ST कॅटेगरीसाठी. त्यानंतर ओपन कॅटेगरीला मिळालेलं आहे 5,43,481 ऑल इंडिया रँक. आणि त्या विद्यार्थ्याचे मार्क्स आहेत 325 ओपन कॅटेगरी. त्यानंतर NTB कॅटेगरीला सुद्धा सीट अलॉट झालेली आहे BAMS साठी 5,41,680 एवढ्या ऑल इंडिया रँकवर. आणि त्या विद्यार्थ्याचे मार्क्स आहेत 325. अशा प्रकारे काही मोजक्या सीटसाठी या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे. त्यांनी 13 तारखेपर्यंत जॉईन व्हायचं आहे. 13 तारीख ही शेवटची आहे. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे ते विद्यार्थी हे कॉलेजला जाऊन कॉलेजची फी भरून ॲडमिशन घेऊ शकतात. त्याचप्रमाणे काही BHMSच्या सुद्धा सीट अवेलेबल होत्या, त्यांची सुद्धा यादी लागलेली आहे. आणि त्या यादीनुसार मी कट ऑफ काढलेला आहे BHMSचा. तो किती आलेला आहे तो बघा. ST कॅटेगरीसाठी 11,40,948 एवढा ऑल इंडिया रँक आहे. आणि 166 मार्कवर विद्यार्थ्याला कॉलेज अलॉट झालेलं आहे. त्यानंतर ओपन कॅटेगरीचं मायनॉरिटीचं कॉलेज मिळालेलं आहे 197 गुणांवर. ऑल इंडिया रँक आहे 9,82,289. EWS कॅटेगरीचं मायनॉरिटीचं कॉलेज मिळालेलं आहे 197 मार्कवर 9,81,361 एवढ्या ऑल इंडिया रँकवर. त्याच्यानंतर OBC कॅटेगरीला मिळालेलं आहे 228 गुणांवर ऑल इंडिया रँक आहे 8,51,180. त्यानंतर SC कॅटेगरीचं 229 वर मिळालेलं आहे BHMS कॉलेज 8,47,577 एवढा ऑल इंडिया रँक राहिलेला आहे. त्यानंतर VJA कॅटेगरीला सुद्धा मिळालेला आहे BHMS 8,45,855 ऑल इंडिया रँक आणि 230 मार्क्सवर. अशा पद्धतीचं हे यादी राहिलेली आहे. आणि त्या यादीनुसार शेवटचं कॉलेज हे विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे. ज्या कॅटेगरींना मिळालं त्या कॅटेगरीचा कट ऑफ मी तुम्हाला आता सांगितलेला आहे.
यानंतर आपण IQ कोट्याचा सुद्धा या यादीतला कट ऑफ तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. IQचे स्पेशल आपण कट ऑफचे व्हिडिओ बनवणारच आहोत. तर अशा प्रकारे हे शेवटचं जे राऊंड लागलेलं होतं ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड 9 याचा कट ऑफ मी तुम्हाला आता सांगितलेला आहे. आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. गरजू विद्यार्थ्यांपर्यंत तुमच्या व्हॉट्सॲप इंस्टाग्राम ग्रुपला नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.